समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव श्री NN एडे साहेब होते, तर प्रमुख अतिथी जगत हॉस्पिटलच्या सहसंचालक डॉक्टर रुपालीताई सचिन रहांगडाले, पत्रकार DG रंगारी, मुंगवडे सर, लंजे सर, कराडे सर, मुख्याध्यापक VA लांजेवार सर, GP बोरकर सर हे होते। प्रमुख अतिथीच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले। जगत हॉस्पिटलच्या सहसंचालक डॉक्टर रुपालीताई रहांगडाले यांनी रामायणामध्ये राम लक्ष्मण यांनी अहंकारी रावणाला दूर सारून आपले ध्येय साध्य केले, असेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले। संस्थेचे सचिव एडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमासोबत शालेय उपक्रम घेणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त केले। पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते DG रंगारी यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन नंदिनी तेलोकर यांनी केले, तर आभार SL कटरे यांनी केले। जो त्रिदिवसीय 3 दिन का स्नेह सम्मेलन का कार्यक्रम हुआ है, काफ़ी अच्छा हुआ है। पूरे हर्ष और उल्लास के साथ बच्चों ने इसमें अपना सहयोग दिखाया। बच्चों ने काफ़ी मात्रा में पार्टिसिपेट किया और काफ़ी अच्छे डांसेस हुए। बाकी भी स्पर्धा बहुत अच्छी हुई। स्पोर्ट्स में बच्चों ने अच्छा किया और दूसरे फील्ड्स में भी बहुत अच्छा किया बच्चों ने। तो इसका श्रेय सिर्फ एक जन को नहीं जाता, ये टीम वर्क है। हमारे टीचर्स ने बहुत ज़्यादा मेहनत की है। भले ये 3 दिन का प्रोग्राम दिख रहा है, पर वो इतने काफ़ी दिनों से टीचर्स मेहनत कर रहे हैं, बच्चे मेहनत कर रहे हैं। और हमारे जो प्रिंसिपल सर हैं, उनके कार्यकाल में ये संभव हुआ, तो सर को मैं बहुत कॉन्ग्रेचुलेशन कहना चाहूँगी कि उनके गाइडेंस के कारण ही ये कार्यक्रम बहुत इतने अच्छे से सफल हुआ। PA लांजेवार, मुख्याध्यापक लक्ष्मीराव हायस्कूल शेंदुरापा। 1 ऑगस्टलाच मी इथे मुख्याध्यापकपदी रुजू झालो। आता या आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये शाळेला या सत्रामध्ये चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून शालेय उपक्रमासोबतच अभ्यासक्रमाला मी महत्त्व देतो। विविध असे शालेय उपक्रम आम्ही घेतो। मी आणि माझे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सहभाग घेऊनच कोणतेही शालेय उपक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। तर या 3 दिवसीय स्नेह संमेलनासंबंधात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या इच्छेनुसारच हे उपलब्ध झालं। सर्व श्रेय पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना जातं आणि यानंतर आम्ही अभ्यासक्रम आणि परीक्षा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये परिपूर्ण करू आणि पालकांची भेट घेऊन त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या संबंधीच्या अभ्यासाच्या ज्या अडचणी आहेत त्या दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। या 3 दिवसीय स्नेह संमेलन जे पार पडलं ते काही एकट्याच्या यानं होत नाही, त्याला टीमवर्क लागते आणि ह्या टीमवर्क लांजेवार सरांच्या टीमवर्कमुळेच ते सगळं यशस्वी झालेलं आहे। वास्तविकता स्नेह संमेलन म्हणजे कशाकरता घ्यायचा, तर विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव मिळावं म्हणून, आणि ते खरोखरच लांजेवार सरांनी इथं सगळ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडलं यात शंका नाही। आता प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे। विद्यार्थी 10व्या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यांनी आता स्नेह संमेलन संपल्याबरोबर आपल्या 10व्या वर्गाच्या अभ्यासाचं नियोजन करावं, कारण वेळ जवळ आहे। आता काय त्यांना जास्तीत जास्त 1-1.5 महिना मिळेल, त्या 1.5 महिन्याच्या काळात त्यांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं ही विनंती। मी याच शाळेमधून दिनांक 31/7/2023 रोजी सेवानिवृत्त झालो। या शाळेत जवळपास माझी 25 वर्षे गेली आणि मुख्याध्यापक पदावरून या शाळेतून सेवानिवृत्त झालो। आपणास ठाऊक आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये कोरोनाची स्थिती होती आणि त्यामुळे बरेचसे जे शालेय उपक्रम आहेत तर ते राबविले गेले नाही। वास्तविकता जो आपला अभ्यासक्रम असतो यामध्ये पाठ्यक्रम आणि सहशालेय उपक्रम मिळून संपूर्ण आपला अभ्यासक्रम राबविला जातो। पाठ्यक्रमाबरोबरच या शालेय उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना चालना मिळावी हा एक उद्देश असतो।
परंतु त्याबरोबर आपला जो नियमित पाठ्यक्रम आहे तर त्यालासुद्धा तितकंच प्राधान्य देणे गरजेचं आहे, कारण की जवळ 10वीची परीक्षा आली आणि या विद्यार्थ्यांना आता आपलं लक्ष त्यामध्ये केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या यशासाठी मी या ठिकाणी सदिच्छा देतो. धन्यवाद. सर, आपल्या ज्या मार्गदर्शनाच्या ज्या सूचना आहेत यांचं मी स्नेहसंमेलन प्रभारी या नात्याने सर्व सूचनांचं आम्ही पालन करू. आदरणीय आमचे सचिव साहेब श्री आदरणीय NN येडे साहेब यांनी जे सांगितलं की विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाकडे आणि परीक्षा तर खरोखरच आहे सर. 1 मार्चपासून 10वीची परीक्षा आहे. आम्ही लगेच आता उद्यापासून या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण बाकीचे सगळे कार्यक्रम बंद करून आम्ही आता फक्त त्यांच्या शालेय अभ्यासक्रम आणि बोर्डाच्या परीक्षा यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, एवढी मी तुम्हाला एक म्हणजे ग्वाही देतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही आमच्या लक्ष्मीनारायण हायस्कूल सेंदुरापा येथे दिनांक 6 जानेवारी, 7 जानेवारी आणि 8 जानेवारीला आमच्या लक्ष्मीनारायण हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. सर्वांनी आपल्या कलांचं प्रदर्शन इथे केलेलं आहे. अशाच प्रकारचं स्नेहसंमेलन आम्ही दरवर्षी करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊ, त्यांना मार्गदर्शन करू आणि आमच्या पालकांसमोर अशाच प्रकारचे आम्ही कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण करू अशी मी आमच्या पालकांना आणि सर्वांनाच हमी देते. आणि अशा प्रकारेच आम्ही ह्या कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन आहेत आमचे श्री V. लांजेवार सर यांच्या मार्गदर्शनात नेहमीच आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करू. इतकं बोलून मी आपले धन्यवाद. मी स्मिता कटरे. आमच्या शाळेमध्ये लक्ष्मीनारायण हायस्कूलमध्ये 6, 7 व 8 जानेवारी या तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमाचा म्हणजे ॲन्युअल फंक्शन आमच्या शाळेमध्ये साजरा केला गेला. आज बक्षीस वितरणाचा दिवस होता आणि सर्व हा जो कार्यक्रम आहे आमच्या शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री V. लांजेवार सर यांच्या संयोजनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी हिरिरीने इथे भाग घेतलेला आहे आणि असंच कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत राहू. यामध्ये एक विशेष म्हणजे 7 तारखेला काल 7 जानेवारीला आमच्या संस्थेच्या सहसचिव मान्य विजय रांगाले मॅडम यांचा जन्मदिवस होता आणि त्यामार्फत त्याचं औचित्य साधून इथे जगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हेल्थ शिबिर इथे घेतला गेला आणि रक्तगट तपासणी शिबिरसुद्धा घेतला गेला. तर हे फार महत्त्वाचं कार्य या ठिकाणी साधलं गेलेलं आहे आणि असेच आम्ही दरवर्षी करत राहू. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत राहू याची मी ग्वाही देते. लक्ष्मीनारायण विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला होता त्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये 2-3 दिवसीय हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा जो प्रदर्शन केला तो खरोखरच अतिशय चांगलं होतं आणि विद्यार्थ्यांच्या जे स्नेहसंमेलन असतो जो वार्षिक उत्सव असतो त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा किंवा त्याच्या सुप्त गुणांची प्रगती व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच उद्देश होता. या विद्यालयातील मुख्याध्यापक आणि लक्ष्मीनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक V. लांजेवार सर यांनी अतिशय मेहनत घेतली, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आणि अतिशय कार्यक्रम हा सुंदर झाला. आजच्या या समारोप प्रसंगी NN येडे साहेब आहे, जे सचिव आहेत जगत रांगणाल विद्यालयाचे, त्यांनी या ठिकाणी आपला वेळ दिली, आपल्यासोबत आहेत ते सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त करतात.